आज आपण उन्हाळी वाळवणातील झटपट होणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड पाहणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2.5 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो साबुदाणा इथे घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या ग्लासने साबुदाणा घेतला आहे त्याच ग्लासने दुप्पट पाणी घ्यायचं आहे। इथे मी 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आता गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। तो व्यवस्थित याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपला साबुदाणा व्यवस्थित असा भिजतो। व्यवस्थित असा मोकळा करून घेतल्यानंतर मी इथे 750 ग्रॅम उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। ते कुस्करून साबुदाणा आणि बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी सर्व बटाटा आणि साबुदाणा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 15 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घातलेल्या आहेत। त्यानंतर मी 1 चमचा मीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर या सर्व मिश्रणाचे अशा पद्धतीने पापड करून घ्यायचे आहेत। हे पापड 1 दिवस सावलीत आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत। डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। व्हिडिओच्या खाली त्रिकोण बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करून संपूर्ण रेसिपी पाहू शकता।